नमस्कार, कुक विथ TDSमध्ये स्वागत आहे। आज आपण उडीद डाळ आणि तांदळापासून चटपटीत असे आप्पे बघणार आहोत, ते पण अजिबात सोडा न वापरता कशा प्रकारे केले जातात ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यासाठी मी इथे 2 वाटी तांदूळ घेतलेले आहेत। तुम्ही कोणतेही तांदूळ घ्या। मी इथे 2 वाटी तांदूळ घेतलेले आहेत। त्याचबरोबर 2 वाटी तांदळासाठी मी इथे अर्धी वाटी उडदाची डाळ घेणार आहे। हे मी इथे अर्धी वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे। त्याचबरोबर आता आपण याला धुवून घेऊ, व्यवस्थित स्वच्छ असं 1-2 वेळा धुवून घ्यायचं आहे। याला स्वच्छ धुवून घेऊन याला आपण भिजत ठेवू। हे मी स्वच्छ धुवून घेतलेले आहे। याच्यामध्ये पाणी घालून आपण याला 4 तासासाठी भिजत ठेवू। तुम्ही जास्त वेळ सुद्धा भिजत ठेवला तरी सुद्धा चालतं, पण 4 तास, जास्तीत जास्त 4 तास तरी भिजले पाहिजेत। याचबरोबर मी याच्यामध्ये थोडीशी मेथी घालते। मेथीमुळे आपल्याला एक सॉफ्टपणा येतो आणि चव सुद्धा चांगली येते। हे बघा भिजलेले आहे 4 तासानंतर। डाळ पण आपली चांगली भिजलेली आहे आणि तांदूळ पण भिजलेले आहेत। आपण आता याला मिक्सरमध्ये वाटून घेऊ। पहिल्यांदा मी डाळ वाटून घेते। पूर्ण बारीक पेस्ट करायची आहे आपल्याला। याला डाळीची पेस्ट करून घेतलेली आहे मी। हे बघा पूर्णपणे बारीक करून घेतलेले आहे। अशा प्रकारे तांदूळ पण आपण याच्यामध्ये वाटून घेऊ। तांदळाची पण अशीच पेस्ट करायची आहे। ही बघा अशा प्रकारे मी सगळे इथं वाटून घेतलेलं आहे। आता याच्यामध्ये मी सोडा अजिबात वापरलेला नाहीये। त्याऐवजी मी जो आपला तयार भात असतो शिजवलेला, तो 1 वाटी वापरलेला आहे। या भातामुळे आपले आप्पे सॉफ्ट बनतात। हे बघा याची पण पेस्ट करून घेतलेली आहे। आता याच्यामध्ये आपण मीठ घालू। मीठ घालून व्यवस्थित हलवून घेऊ। आणि याला आपण 4-5 तास तरी याला ठेवू तसंच झाकून, ज्यामुळे आपले पीठ फुलेल पण। आता मी चटणी बनवत आहे। मी चटणी ती खोबऱ्याची बनवलेली नाहीये, मी हरभरा डाळीची चटणी बनवत आहे। इथे मी रात्री भिजत घातलेली डाळ आहे, हरभऱ्याची डाळ। त्याचबरोबर मी इथे शेंगदाणे घेतलेले आहेत, भाजून घेतलेले आहेत। मी याच्यामध्येच ते घालते शेंगदाणे। त्याचबरोबर मी इथे लसणीच्या पाकळ्या घालते आणि 1 इंच आल्याचा तुकडा घालणार। त्याचबरोबर इथे कोथिंबीर घातलेली आहे मी। आता याची आपण बारीक पेस्ट करून घेऊ। ही बघा आपण केलेले। याला आता आपण तडका देऊ। इथे तेल घातलेलं आहे। तेल पूर्णपणे कडकडलं की याच्यामध्ये आपण जिरे मोहरी टाकू। त्याचबरोबर याच्यामध्ये कढीपत्त्याची 4-5 पाने टाकू। मिरची घातलेली आहे मी। तुम्ही मिरची हवी असल्यास मिक्सरमध्ये वाटून सुद्धा घालू शकताय। आता हे आपलं तडका आहे तो आपण त्या वाटणामध्ये घालू। जे आपण चटणीला बनवलं होतं त्याच्यामध्ये घालू आणि याला चमच्याने व्यवस्थित हलवून घेऊ आणि मग मीठ घालू याच्यामध्ये। आपली हरभऱ्याच्या म्हणजे डाळीची चटणी तयार आहे। हरभरा डाळ आणि शेंगदाण्याची चटणी तयार आहे। आता आपण पीठ बघू ते। हे बघा पीठ आपले व्यवस्थित झालेलं आहे। हे व्यवस्थित फुललेलं आहे चांगलं। याच्यामध्ये मी अजिबात सोडा वापरलेला नाहीये। आता हे आपण एका दुसऱ्या पातेल्यामध्ये थोडं काढून घेऊ। आता मी एका पातेल्यामध्ये काढून घेतलेला आहे। याच्यातच मी आता एक बारीक चिरलेला कांदा घातलेला आहे। त्याचबरोबर इथे बारीक चिरलेला एक टोमॅटो घातलेला आहे।
एक मिरची घातलेली आहे, हिरवी मिरची घातलेली आहे आणि कोथिंबीर बारीक चिरून घातलेली आहे। आता याला आपण व्यवस्थित मिक्स करू। याच्यामध्ये मी मीठ आता वापरणार नाही आहे, कारण की आपण जेव्हा हे बॅटर केलं होतं तेव्हा आपण त्याच्यामध्ये मीठ घातलेलं होतं, त्यामुळे मी आता मीठ घालणार नाही आहे। याला व्यवस्थित मिक्स करू आणि आता आपण तव्यामध्ये आप्पे करून घेऊ। हा मी बिडाचा तवा वापरलेला आहे। याच्यामध्ये थोडं तेल घालते, नाहीतर ते आप्पे आहेत ते चिकटते, त्यामुळे तेल लावून पहिल्यांदा मी व्यवस्थित त्याला गरम करून घेते। आता याच्यामध्ये आपण हे बॅटर घालू। बघा मी बॅटर याच्यामध्ये घालते। तवा चांगला तापलेला असावा। नॉनस्टिकचे पण हल्ली तवे असतात, त्याच्यामध्ये पण व्यवस्थित येतात। याच्यामध्ये मी घातलेलं आहे। याला आता आपण झाकून ठेवू, 1-2 मिनिटासाठी झाकून ठेवू, जेणेकरून पीठ आहे ते आतमध्ये थोडं शिजेल। आता मी पलटते याला। खालून अगदी व्यवस्थित भाजलेले आहेत। सगळे मी अशा प्रकारे पलटून घेतलेले आहेत। व्यवस्थित झालेले आहेत आपले आप्पे। दोन्ही बाजूनी आता व्यवस्थित भाजले की आपले आप्पे तयार झाले। हे बघा दुसऱ्या बाजूने सुद्धा व्यवस्थित भाजलेले आहेत। आता आपण याला काढून घेऊ आणि आपण सगळे आता आप्पे करून घेऊ। हे आप्पे खायलाही खूप टेस्टी लागतात आणि नाश्त्यासाठी आपण भरपूर वेळ केले तर चालतात। अशाच प्रकारे मी सगळे ते आप्पे बनवून घेते। आपण सर्व आप्पे अशा प्रकारे बनवून घेतलेले आहेत। हे बघा मी कसेही बनवला तरी ते व्यवस्थित निघतात। हे आप्पे आपण ह्याच्या चटणीसोबत, मी आता जी हरभऱ्याची चटणी दाखवली आहे त्याच्यासोबत खाऊ शकतो, किंवा जी खोबऱ्याची चटणी, ओल्या खोबऱ्याची चटणी सुद्धा बनवली तर त्याच्यासोबत सुद्धा खाऊ शकतो, किंवा टोमॅटोची सुद्धा चटणी बनवली तरी त्याच्यासोबत सुद्धा खाऊ शकतो। अशा प्रकारे आपले सगळे आप्पे तयार झालेले आहेत। हे बघा किती छान झालेले आहेत। ही मी चटणी सोबत दाखवते। हे बघा हात लावून किती सॉफ्ट पण बनलेले आहेत आणि आतमध्ये व्यवस्थित भाजलेले आहेत। हे बघा आतमध्ये व्यवस्थित भाजलेले आहेत। याला कांदा, टोमॅटो आणि मिरची घातल्यामुळे याला चव वेगळी येते आणि छान लागते। असेच नवीन रेसिपी आणि व्हिडिओ बघण्यासाठी प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।